नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे 23 ऑगस्ट 2026 आणि वार आहे रविवार. काल 22 ऑगस्टला आपण गेलो होतो शिर्डीला. तुम्ही पाहिलंच असेल. पूर्ण दिवस जागत होतो रात्रपासून ते, म्हणून काल रात्री खूपच जास्त झोप आली होती. तर मी 10:15 का 10:30 झोपून गेलो होतो, कारण एडिटिंग करताना मोबाईल अंगावरच पडत होता आणि व्हिडिओ देखील एडिट झाली होती, प्रोड्युसिंगला टाकली होती. सकाळी उठून अपलोड केली, थंबनेल टायटल वगैरे एडिट केलं, सर्व अपलोड झालेलं आहे. आता जस्ट फ्रेश झालो आहे आणि आजचा प्लॅन काय आहे पाहूया. त्या अगोदर ब्लॅक कॉफी पिऊया आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया. साखर महाग झाली, आपल्याला काय करायचं, आपण ब्लॅक कॉफी पितो, ते पण विदाऊट शुगर. बघा, लास्ट तुम्ही जी क्लिप बघितली असेल ती वापी स्टेशनची बघितली असेल. आम्ही स्टेशनवरून गाडी घेतली आम्ही. कुठून? स्टेशनवरून रेंटवर. नंबर दाखवा पण नंतर, कारण की आम्हाला दमनला फिरायला इकडे गाडी पाहिजे होती, कारण की रिक्षावाले जास्त पैसे बोलवते. मग आम्ही डायरेक्ट भाड्यावर घेतली 5,000 रुपयात 3 दिवसासाठी. बाकी अजून एक गोष्ट अशी आहे की आम्ही ज्या ट्रेनने आलो होतो ती ट्रेन पोचणार होती 1:16 पण ती 2:30 वाजता पोचली वापीला. स्वराज एक्सप्रेस. बापरे बाप, वाट लावली. मी काय सांगतो भावा, घरून कॉल आलेला मला की आता आपल्याला घरी जायला लागेल. घरी जायला लागेल? हो. का रे? दमनवरून काम आहे एक अर्जंट. अरे इकडे आता दमन बीचचा मी मॅप टाकलाय ना, तुझा तो घरी जायला लागेल. चालेल, जाऊ, असं काय नाही. घरी तिकडनं कुठेतरी जाऊ आपण. तिकडनं बघू, पण पहिले घरी जाऊ. चालेल जाऊया. मग काय आता सीएनजी टाकून द्यायची, गाडी घेऊन जाऊ. त्यांना काय आणून देऊ, 3 दिवस ते पैसे दिले आपण. आता काय मग आणून देऊ, धर फिरव करून. हार्दिकमुळे चाललो घरी, पण म्हणजे काय आता सांगायचं, ट्रॅफिक पण एवढी लागली की घरी जायचं की नाही नक्की. मग मी तुला सांगितलं होतं की आपण डहाणूच्या रोडने जाऊ, नाही पण तू बोलला हायवेने. आपल्याला सीएनजी टाकायचं होतं म्हणून आपण इकडनं आलो. अरे पण आता काय करणार, आता ही लागलेली आहे ट्रॅफिक. कधीपासून इकडेच थांबलेलो आहोत, काय बोलणार. आता हळूहळू चालायला लागले, बघूया आता. हा, चेक बॉर्डर पण गेला नाही अजून. ट्रॅफिक होती म्हणून हार्दिक काय ऐकला नाही. सांगतो मला जायचंच नाही, मी गाडी चालवणार नाही, उतरतो सांगतो मी. आता काय सांगायचं, आजकाल माणसांना उतरायची जाम सवय पडली गाडीतून. म्हणून याने घेतला लोकल रोडला. मी भाई लोकल रोडला तुला अगोदर पण आणणार होता, पण आपला सीएनजी. पण हा रोड कोणता नवीनच आहे. हा वाणगाववरून जातील आपण. बघूया, नाही लागणार मला तरी वाटते. वाणगाव लागेल. डायरेक्ट वाणगावला निघू आणि डायरेक्ट थेट उमरोलीला जाऊ. थेट. चला गाईज, भेटूया पुढे. तसं तर 5:30 वाजलेले आहेत आणि अचानक आता आमचा इथे गाडीत बसले एक प्लॅन झालेला आहे. कारण घरी जाणं इम्पॉर्टंट होतं म्हणून घरी चाललो आहे, नाही तर इथूनच जाणार होतो. आता कुठे जाणार आहेत ते तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये बघायला भेटेल की पुढच्या व्लॉगमध्ये माहीत नाही. या व्लॉगचं जर टाईम फुल झालं असेल तर मग आपल्याला दुसरा व्लॉग, नवीन व्लॉग चालू करावा लागेल. टाक गेअर टाक भाई. बघा, मी गेअर पण नाही टाकत, एवढा मी आळशी माणूस आहे. माणूस ठेवलाय गेअर टाकायला, म्हणजे फील आली पाहिजे की ऑटोमॅटिक गाडी चालवतो. हे बघा, टाक. हा भाई, खतरनाक, शाबाश. रोड बघा, रोड एक नंबर आहेत. इकडे ट्रॅफिक नाही मिळत, मला खूप मजा येते गाडी चालवायला. ते एवढे ट्रक बघून मला खूप वैताग आलेला, म्हणून मग रोडच चेंज करून टाकला घरी जायचा. बघा, एखाद गोष्टीचा वैताग आला ना, आपण त्या गोष्टी चेंज करतात. जस्ट डहाणू सोडला थोड्या वेळापूर्वी, 5 ते 10 किलोमीटर आलो असेल. आता आम्ही चालले आहेत डहाणू ईस्टवरून एक वाणगावला रोड जातो, त्या रोडने. असे रोड असले आणि ट्रॅफिक नसली तर कार चालवायला काय वाटत नाही आणि माणूस इरिटेट देखील होत नाही. 8:20 झाले आहेत आणि वापीवरून घरी आलो, जेवलो वगैरे फटाफट आणि आता निघतोय. जसं मी तुम्हाला सांगितलेलं, मी कुठेतरी जाणार आहे. आता मी निघतोय MP ला जाण्यासाठी, मध्य प्रदेशला. आता वाजलेले आहेत 8:40 झाली आहेत. मला फटाफट निघायचं आहे. कपडे वगैरे थोडेफार पॅक केलेले आहेत आणि निघतोय कामासाठी, फिरायला नाही. एक तास झालेला आहे निघून आणि आम्ही लगभग 9 वाजता निघालो होतो, कारण थोडाफार टाईम झाला, म्हणजे जास्तच टाईम झाला. आणि आता वाजलेले आहेत 10 आणि
अजून मी विक्रमगडला नाही पोचलेलो मिळत. आम्ही ज्या मार्गाने चालल्यात ना तो मार्ग आहे नाशिक मार्ग, नाशिक धुळे. आम्हाला वापी मार्ग पण दाखवत होता, पण त्या रोडने कधी आम्ही गेलो नाही आणि रात्रीचा प्रवास आहे तर आम्ही थोडी रिस्क नाही घेतली. हा रोड आमच्या थोडाफार म्हणजे आम्ही जास्त टाईम गेलेले आहेत. परिचयाचा आहे, परिचयच बोलणार होतो. तर म्हणून हा मार्ग घेतला. आता आम्ही थोड्या वेळ ड्राईव्ह करेल, त्यानंतर माझा प्लॅन तर आहे गाढ झोपायचा. आणि अरायविंग टाईम आहे सकाळचाच आहे 6:30 वाजता. पण गाडी लहान आहे तर आम्ही 1-2 जास्त ब्रेक घेतल्यानंतरच तिथे पोचू. ब्रेक्स घेणं गरजेचं आहे, कारण गाडी गरम झाली, गाडीवर लक्ष दिलं पाहिजे, तेव्हाच गाडी आपल्याकडे लक्ष देईल. एक वाजून 45 मिनटं झालेले आहेत आणि आत्ता आम्ही म्हणजे कधीच जॉईन झाल्यात मुंबई आग्रा हायवेला. मी तर मस्त गाढ झोपेत होतो. नाशिक कधीच सोडलेलं आहे मागे. आपले कुठला घाट, मुरचुंडी घाट उतरल्यानंतर पोलिसांनी आम्हाला कुठल्या तरी रोडला डायव्हर्ट केलं होतं. मी झोपलो होतो, पण त्याकरता आमचा अर्धा ते 1 तास वाटला आणि नाशिकमध्ये आम्ही कुठे निघालो आम्हाला माहितीच नाही. आणि आता मी पुन्हा झोपणार आहे, तर भेटूया परत मी जेव्हा उठेल तेव्हा. तर आता वाजले 6:25 झालेले आहेत आणि आम्ही चेकपोस्टवर पोचलेलो आहोत. एवढी ट्रकची ट्रॅफिक तुम्हाला पाहून समजलंच असेल. आता आम्ही एंटर करत आहोत प्रॉपर मध्य प्रदेशमध्ये. ही आहे बॉर्डर. महाराष्ट्राची बॉर्डर कधी सोडली होती आणि ही आहे मध्य प्रदेशची बॉर्डर. काय खाली आहे ते? अरे इकडून 4 व्हीलर येतात, हे कशाला टाकायचं या माणसांनी. बाजूला तो अशी मध्ये येतं. नाईस. जस्ट MP चा पहिला घाट लागलेला आहे आणि मागे एक सुंदर मंदिर देखील होतं, पण मी अजूनही झोपेत आहे तर मी विसरून जातो की मी व्लॉग पण बनवतो. हे बघा, ट्रकची चढताना झालेली आहे हवा टाईट आणि अशीच हवा टाईट होते त्यामुळे ट्रॅफिक होते, बाकी काही नाही. 8 वाजायला 5 मिनटं बाकी आहेत आणि आम्ही मध्य प्रदेश बॉर्डरला पोचलो आहे, जिथे आम्हाला पोचायचं होतं. 7 वाजताच पोचलो आहे. अमोलनेच पूर्ण रात्र गाडी चालवली. मी विक्रमगड नंतर झोपून गेलो होतो, अधूनमधून उठत होतो. बाकी हा व्लॉग इथेच एंड करू. यानंतर नवीन व्लॉग चालू करूया थोड्या वेळात. होप करतो व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय.